वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण रोज नवीन शासन निर्णय होतोय आणि शिक्षक भरती संदर्भात काही ना काही नवीन अपडेट येते. ठीक आहे, त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण फक्त शिक्षक भरती 2025-26 संदर्भात ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, जमेच्या बाजू आहेत, त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. आता विद्यार्थ्यांना या संदर्भात कल्पना नसेल, त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या शिक्षक पद भरतीसाठी चांगल्या आणि फायद्याच्या असणार आहेत. ठीक आहे, व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिली महत्त्वाची जी अपडेट आहे ती आता सद्यस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल की आश्रमशाळेसंदर्भात जे आहे एक परिपत्रक जे आहे किंवा शासन निर्णय जो आहे तो आलेला आहे. आणि व्हिजा ब ज यांच्यासाठी जे आहे प्रवर्गाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांच्यासाठी जे आहेत निवडीबाबत जे आहे शासन निर्णय आलेला आहे. तो शासन निर्णय तुम्ही बघितला असेल आणि अशाच पद्धतीचा हा एक शासन निर्णय झाला. यानुसार जे आहे पदसंख्येमध्ये थोडीफार वाढ होईल शिक्षक पद भरतीच्या. पण अजून काही गोष्टी आहेत की दररोज आपल्याला काही ना काही नवीन एक शासन निर्णय ऐकायला मिळतो. ठीक आहे, अभियोगधारकांना वाटत असेल की एवढे शासन निर्णय रोजच्या रोज पाहायला मिळत आहेत, पण भरती प्रक्रियेत नेमकं काय होणार आहे. ठीक आहे, तर त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, आता जर आपण पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार जर केला तर शिक्षक भरतीची सद्यस्थितीमध्ये करंट सिच्युएशन जर बघितली की आजच्या दिवसामध्ये काय महत्त्वाच्या अपडेट्स आहे किंवा कुठपर्यंत आलेली आहे ही भरती प्रक्रिया, तर त्या संदर्भात जे चित्र आहे ते असं आहे की सद्यस्थितीमध्ये समायोजनाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. समायोजन जवळपास अगोदर म्हणजे काही दिवसा अगोदर जे आहे 50% पूर्ण झालेलं होतं. आता काही टक्के जे आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. काही ठिकाणी संच मान्यता जे आहे, संच मान्यतेचं कामकाज जे आहे पूर्ण आहे. त्याच्यामध्ये काही थोड्याफार त्रुटी आहे, त्या त्रुटींचं काम जे आहे दूर केलं जाईल. आणि नंतर संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर ज्या ठिकाणची बाकी होती त्याच ठिकाणी फक्त जे आहे समायोजनाची प्रक्रिया होईल. आता समायोजन प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर पार पडणार आहे. शासनामार्फत एक महत्त्वाची गोष्ट अशी कळते की शासन जे आहे गतिमान पद्धतीनं कार्यप्रणाली किंवा गतिमान पद्धतीने या पूर्ण प्रक्रिया करणार आहे. आणि लवकरच शिक्षक भरती संदर्भात जी काही पदसंख्या असेल किंवा जी काही पद भरती असेल त्या संदर्भात कारवाई सुद्धा करणार आहे. आपल्यासाठी जमेची बाजू अशी आहे की शासनामार्फत लवकरात लवकर शिक्षक भरती 2025 कशा पद्धतीने राबवण्यात येईल त्या संदर्भात प्रयत्न सुरू आहेत. आता हा किंवा ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची का आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा जास्तीत जास्त कालावधी किंवा वेळ लागतो तो या प्रोसेसला संच मान्यता, बिंदू नामावली आणि रोस्टर या गोष्टींना जास्त वेळ लागतो पद भरती करताना. म्हणजे अगोदर परीक्षा घेणे, परीक्षेचा निकाल घोषित करणे, नंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करणे, या प्रक्रियेला जास्त वेळ लागत नाही. जास्त वेळ लागतो कोणत्या प्रक्रियेला, ज्या वेळेस एखादी आस्थापना, मग ती खाजगीची असेल किंवा एक तर स्थानिक स्वराज्य संस्थेची असेल, त्यांची फक्त संच मान्यता पूर्ण होणं किंवा पूर्ण असणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही मागची भरती बघितली असेल 2022 ची, त्यावेळेस सुद्धा संच मान्यता हवी होती. 2017 ची पद भरती होती त्यावेळेस सुद्धा संच मान्यता पूर्ण हवी होती. आणि आता सुद्धा ज्यावेळेस 2025 मध्ये पद भरती होते तर त्यांना लेटेस्ट मध्ये आताची सद्यस्थितीमध्ये जी संच मान्यता आहे 2025-26 ती पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे. मी अजूनही तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की ज्या ज्या आस्थापनांनी स्वतःची संच मान्यता 2025-26 पूर्ण केलेली नसेल त्यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार नाही. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी आशादायक किंवा आपल्यासाठी जमेची बाजू अशी आहे की जास्तीत जास्त आस्थापनांच्या संच मान्यता 2025-26 पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे या ज्या जागा आहेत या पवित्र पोर्टलवर येणार आहेत. ठीक आहे, आता पुढची गोष्ट करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रिक्त पदसंख्या जी आहे ती शिक्षक अतिरिक्त होत आहेत. मग त्यांच्या समायोजनाला किती जागा जातील, मग आपल्यासाठी काही जागा उरतील का, शिक्षक भरतीसाठी किती जागा येतील. तर बघा, शिक्षक अतिरिक्त होण्याचं जे प्रमाण आहे, शिक्षक अतिरिक्त झालेले आहे जिल्हा परिषदेचे, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत वेगवेगळ्या अनुदानित, अंशतः अनुदानित किंवा विनाअनुदानित, जिथे जिथे शिक्षक अतिरिक्त झालेले आहे अगोदर त्यांच्या नोकरीला जे आहे संरक्षण देणं कायद्यानुसार ही गोष्ट करावी लागते. आणि खरोखर तसंच होतंय. सद्यस्थितीमध्ये शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. काही हजार पदं जी आहेत या शिक्षकांसाठी जाऊ शकतात. मात्र तरी सुद्धा शिक्षक पद भरतीसाठी जे आहे काही पदसंख्या जी आहे शिल्लक राहणार आहे. म्हणजे एखादा जिल्हा जर आपण कन्सिडर केला, पर्टिक्युलर एक जिल्हा जर आपण पकडला तरी सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये जेवढी काही पदसंख्या रिक्त आहे ती पदसंख्या बिंदू नामावलीनुसार किंवा रोस्टरनुसार किंवा संच मान्यतेनुसार आपल्याला कळतं की कोणत्या वर्गाची जागा आहे, कोणत्या कास्टसाठी आहे, कोणत्या मीडियमसाठी आहे आणि कोणत्या विषयासाठी आहे. तर त्या ठिकाणी तोच शिक्षक जो आहे किंवा त्या ठिकाणी
वेगळ्या किंवा दुसऱ्या शिक्षकाचं जे आहे समायोजन केलं जातं, ती जागा पूर्ण भरल्या जाते आणि जागा भरल्यानंतर एखाद्या जिल्ह्यामध्ये अगोदर समजा 500 वॅकन्सीज होत्या, तर त्याच्यामध्ये शिक्षक अतिरिक्त झाल्यानंतर 200 पदसंख्या शिक्षकांसाठी गेल्या, तो उर्वरित 300 पदसंख्या जी काही रिक्त आहे वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या मीडियमची, वेगवेगळ्या वर्गासाठी, ती काही जी काही संख्या असेल ती पवित्र पोर्टलवर येणार आहे. ठीक आहे, आता एवढं क्लिअर झालं. ठीक आहे, आता पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर करतो की आता तुमचं जास्तीत जास्त प्रश्न हा आहे की 3 प्रश्न तर जास्त प्रामुख्याने आवडतात, 3 प्रश्न प्रामुख्याने जाणवले मला. ठीक आहे, पहिला प्रश्न एक तर हा तर खूप महत्वाचा, 4 प्रश्न होते तसे. हा एक महत्वाचा प्रश्न होता की कला, क्रीडा, कार्यानुभव यांच्या जागा येणार का? तर बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्टली सांगतो, कला, क्रीडा आणि कार्यानुभव यांच्या जागा येणार आहे. निश्चिंत राहा. या शिक्षक पद भरतीमध्ये, शिक्षक पद भरती 2025-26 मध्ये कला, क्रीडा शिक्षकांच्या जागा ज्या आहेत येणार आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, काही उमेदवार असे असतील की जे अध्यापक विद्यालयाच्या जागेची वाट बघत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा सांगतोय, अध्यापक विद्यालयाच्या जागा येणार आहे, पण पवित्र पोर्टलवर किती अपलोड होणार त्यानुसार त्यांची पदसंख्या ठरणार आहे. मी तुम्हाला 2 अपडेट सांगितले किंवा आतापर्यंत ज्या काही अपडेट सांगितल्या आहेत त्या अपडेट आणि या अपडेट सोबत की कला, क्रीडा शिक्षकांच्या जागा येणार, निश्चिंत राहा. दुसरी, अध्यापक विद्यालयासाठी सुद्धा जागा येणार. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, यावर्षी जास्तीत जास्त आस्थापनांचा समावेश शिक्षक पद भरतीमध्ये झालेला आहे. आतापर्यंत 2017 मध्ये सुद्धा नव्हता, 2022 मध्ये सुद्धा एवढ्या आस्थापना नव्हत्या. आता जास्तीत जास्त आस्थापनांचा समावेश शिक्षक पद भरतीमध्ये झालेला आहे. आता तुम्ही विचारलं की अजून कोणती एखादी महत्त्वाची गोष्ट आहे, ती आहे पेसा क्षेत्रासंदर्भात जो काही शासन निर्णय आहे तो लवकरात लवकर यावा. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षण सेवक कालावधी जे आहे त्याच्या संदर्भात सुद्धा प्रयत्न होत आहेत. शिक्षण सेवकांचा जो कालावधी आहे 3 वर्ष, तो कमी करून 1 वर्ष करण्यात यावा. शिक्षण सेवकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय असा आलेला आहे की सेवा सातत्य जो आहे किंवा एखाद्या शिक्षण सेवकाने जर 1 किंवा 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष सर्व्हिस केलेली असेल तर अगोदर जी सर्व्हिस केलेली होती ती सर्व्हिस त्याची काउंट होणार आहे. जर तो नवीन पदभरतीमध्ये जॉईन झाला तर त्याची अगोदरची 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष जी काही सर्व्हिस असेल तर ती काउंट केल्या जाणार आहे. म्हणजे तो परत तो शिक्षण सेवा कालावधी करायची गरज राहणार नाही आणि फक्त 1 वर्ष त्याला शिक्षण सेवा कालावधी पूर्ण करावा लागेल आणि नंतर तो कायमस्वरूपी शिक्षक होऊन जाणार आहे. ठीक आहे, आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या काही एसटी पेसा किंवा पेसा क्षेत्रातील ज्या काही जागा आहे त्या जागा, जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर येण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तर प्रयत्न झाल्यानंतर त्या सुद्धा जागा ज्या आहेत तुम्हाला पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार आहेत. एकाच व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, आता गोष्ट आली दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो आहे जाहिरातींसंदर्भात. जाहिराती कधी येतील? तर बघा, सद्यस्थितीमध्ये आस्थापनांना अजूनही आदेश देण्यात आलेले नाही. आता ते आदेश का देण्यात आलेले नाहीये? कारण की समायोजनाची प्रक्रिया झाली नाहीये, ती पूर्ण व्हावं लागेल. पूर्ण झाल्यानंतरच आयुक्त कार्यालयामार्फत आदेश दिले जातील आणि नंतर मग ज्यावेळेस कोणत्याही आस्थापनेनं स्वतःचं सेल्फ सर्टिफिकेशन पवित्र पोर्टलवर सेपरेट टॅबवर केलं तर त्यानंतर ती आस्थापना स्वतःची जाहिरात जी आहे ती पवित्र पोर्टलवर अपलोड करणार आणि नंतर ती जाहिरात मग उमेदवारांसाठी उपलब्ध होणार पाहण्यासाठी की त्या जाहिरातीमध्ये किती पदं आहे आणि कोणकोणत्या कास्टसाठी आणि कोणकोणत्या वर्गासाठी आहे. तोपर्यंत जाहिराती दिसणार नाही. तर अजूनही सद्यस्थितीमध्ये आदेश देण्यात आलेले नाहीये. ज्यावेळेस समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि ज्यावेळेस पूर्ण संच मान्यता जे काही कुठं काही राहिलं असेल बाकी, तर ती गोष्ट झाल्यानंतर आयुक्त कार्यालयामार्फत आदेश किंवा परिपत्रक निघेल आणि नंतर ती जी आहे जाहिरातींसाठी पवित्र पोर्टलवर जागा येतील. पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे जाहिराती तर आल्या तर त्याच्यानंतर आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा कधीपर्यंत मिळेल? तर पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे ती आपल्याला मिळणार आहे जवळपास जाहिराती मे मध्ये आल्या तर त्याच्यासमोर काही दिवसानंतर आपल्याला जाहिराती आल्यानंतर 10 किंवा 15 दिवसानंतर आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळते. हे 100% शुअर आहे. जाहिराती आल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळते. ठीक आहे, आता पुढची महत्त्वाची गोष्ट जी आहे, भरती प्रक्रिया जूनपर्यंत होणार आहे किंवा नाही होणार आहे? तर भरती प्रक्रिया जूनपर्यंत होणार नाही. सद्यस्थितीमध्ये करंट सिच्युएशनमध्ये किंवा तुम्ही कितीही वेगवान पद्धतीने कामकाज केलंय किंवा कितीही वेगवान पद्धतीने भरती प्रक्रिया झाली तरी सुद्धा तुम्हाला सांगतोय सद्यस्थितीमध्ये एप्रिल एंड आहे. आता एप्रिल एंडिंगवर आहे, एप्रिल संपलाय, आता मे महिना किंवा सुरू होतोय. मे मध्ये जाहिराती, नंतर मग पसंतीक्रम, नंतर मग बाकीच्या गोष्टी आणि सोबत निवड यादी, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर विथ इंटरव्ह्यूच्या मुलाखत लिस्ट आल्यानंतर त्यांची इंटरव्ह्यू घेणे, नंतर त्यांची इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांचं सिलेक्शन होणे आणि नंतर दोन्ही निवड याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवाराचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे आणि नंतर मग निवडीसाठी शिफारस करणे किंवा त्यांना नियुक्ती देणे. या सगळ्या प्रोसेसला तुम्हाला वाटते का की बुवा मे
म्हणजे एप्रिल झाला, मे आणि जून, तर या 2 महिन्यामध्ये ह्या पूर्ण प्रक्रिया कंप्लीट होणार का? तर नाही, 2 महिन्यामध्ये पूर्ण प्रक्रिया कंप्लीट होणार नाही. त्याच्यामुळे सांगितलं की जूनपर्यंत ही भरती प्रक्रिया नाही होणार, पण मात्र 1 किंवा 2 महिने जे आहे याला डिले होऊ शकतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही म्हणलं असेल की सर शासन निर्णय आला, तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ का घेतला नाही? शासन निर्णय जरी आला तरी सुद्धा कोणताही शासन निर्णय, आता खूप सारे शासन निर्णय येत आहेत त्याच्यामध्ये भर पडते, तर त्या शासन निर्णयाचा शिक्षक भरतीसाठी फायदाच होईल. पण मात्र मला असं वाटलं की तो शासन निर्णय जो आहे त्या शासन निर्णयासंदर्भात व्हिडिओ बनवायचा आणि तो व्हिडिओ तुम्हाला सांगायचा आहे. जे शासन निर्णयामध्ये ऑलरेडी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. रोजच्या रोज शासन निर्णय आले, तर आता सध्या असं वाटतंय की फक्त शासन निर्णयच येते, भरती प्रक्रिया नेमकी कधी होते काय होते त्याबद्दल काही ठिकाणच नाहीये. त्याच्यामुळे जे आहे शासन निर्णयावर जास्तीत जास्त भाष्य मी केलंच नाहीये. त्याच्यामुळं आय होप लवकरात लवकर जे आहे या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होतील लवकर आणि तुम्हाला जे आहे शिक्षक पद भरती जी आहे वेगवान पद्धतीने झालेली दिसणार आहे. मी एका व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर केल्या आणि पद भरतीसाठी ज्या जाहिराती येणार आहे ते सांगून देतो. पद भरतीसाठी जाहिराती कमी जरी आल्या तरी सुद्धा 10,000च्या कमी खाली जागा येणार नाही, हे तुम्ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. 10 किंवा 12,000पर्यंत पदभरती होणारच आहे आणि जास्तीत जास्त जरी आल्या तरी सुद्धा ते 15-16,000च्या समोर ही आकडेवारी जाणार नाही, कारण की शिक्षक अतिरिक्त झाले होते त्यांच्यासाठी काही जागा गेल्या. त्याच्यामुळे जो आहे पहिला टप्पा या एवढ्या पदांसाठी होऊ शकतो, दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जागा येतील ते बघावं लागेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. आय होप ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ जो आहे तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत किंवा बाकीच्या अभ्यागतांपर्यंत पोहोचवा. ज्या काही अपडेट्स आहेत त्यांना कळायला पाहिजे आणि ते सुद्धा शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट असले पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.